आवडणार नाहीत. चला लगेच भन्नाट अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूया. इथे एका मोठ्या भांड्यामध्ये घेतलं 1.5 वाटी बाजरीचं पीठ. बाजरीचं पीठ आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे, आपल्याला पाहिजे तेवढं. त्यामध्ये घातलं अर्धी वाटी गव्हाचं पीठ. यामध्ये घालायचं अर्धी वाटी रवा किंवा पाव वाटी घातला तरी सुद्धा चालेल. हे सगळं पीठ आणि रवा एकत्र करून घ्यायचा. रवा स्वच्छ चाळून घ्यायचा. इकडे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार करून घेऊया. त्यामध्ये घातल्या भांड्यामध्ये हिरवी मिरची 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या घातल्या 4-5. त्यामध्ये घातली थोडीशी कोथिंबीर, थोडासा ओवा घालायचा आणि थोडंसं मीठ घालायचं. हे सगळं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं साहित्य आहे ते वाटून घ्यायचं. त्याचं वाटण तयार करायचं. आता इथं पिठं तर आपण सुरुवातीलाच मिक्स करून घेतलेली आहेत. तयार करून घेतलेलं वाटण आपण या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. इथं मी हिरवी मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. या वाटणामुळे काय होतं, आपले बनवताना धिरडे जे आहेत ते खायला खूप खमंग होतात आणि चविष्ट होतात. इकडे बघू शकतात, अगोदर वाटण तयार करताना सुद्धा आपण थोडीशी कोथिंबीर यूज केलेली आहे. नंतर सुद्धा या पिठामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. हिवाळ्यामध्ये ना भरपूर अशी ताजी ताजी मार्केटमध्ये कोथिंबीर आलेली असते आणि कोथिंबीर भरपूर वापरायची कुठलेही पदार्थ करत असताना खूप भारी लागतात. कोथिंबीर घातली, थोडीशी हळद घातली, यामध्ये थोडेसे तीळ घातले आणि यामध्ये घालायचा थोडासा ओवा. वाटणामध्ये सुद्धा आपण ओवा घातलेला आहे. चवीपुरतं मीठ घालायचं, कारण मीठ आपण याच्यामध्ये सुद्धा घातलं होतं. आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं त्यामध्ये सुद्धा मीठ घातलं, त्यामुळे मीठ थोडंसं मिठाने घालायचं. सगळं वाटण यामध्ये घातलं, सगळे मसाले सुद्धा घातले. आता इथं मी हिरवी मिरची वापरली, त्यामुळे इथं मी लाल तिखट वापरलेलं नाहीये. तुम्हाला जर हिरवी मिरची स्किप करून लाल तिखट वापरायचं असेल तरी सुद्धा चालेल. लाल तिखट वापरलं तरी सुद्धा खूप छान लागतात धिरडे. पण हिरवी मिरचीची टेस्ट आहे ना थोडीशी झणकेबाज असते, त्यामुळे ना खायला धिरडे भारी लागतात. थोडं थोडं पाणी घालून गुठळा मोडत मोडत हे पीठ आपलं व्यवस्थित असं मोडून घ्यायचं. मोडून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित असं एकजीव करून याचं व्यवस्थित असं बॅटर तयार करून घ्यायचं. हे बघा, इथं जे पिठं घेतलेले आहेत ना त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता थंडी चालू झालेली आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये बाजरीचं पीठ तर अवेलेबल असतंच. तर बाजरीचं पीठ असल्यावर कधी कधी फक्त बाजरीची भाकरी न खाता अशा पद्धतीनं बाजरीचं धिरडं बनवा, किंवा आपण बाजरीच्या पुऱ्या कशा बनवायच्या अगदी खुसखुशीत होतात त्याची सुद्धा रेसिपी अगोदर शेअर केली. त्याची लिंक याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. थोडं थोडं पाणी घालून गुठळा मोडत मोडत इथं मी पीठ व्यवस्थित असं भिजवून घेतलेलं आहे. याचं बॅटर तयार करून घेतलं. आता थोडा वेळ पिठाला अगदी थोडंसं भिजवून घ्यायचं. गॅसवरती डोश्याचा तवा ठेवला, त्याला सगळीकडून तेल लावून घेऊया. तवा गरम झाल्यानंतर व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं, कारण आपण इथं बाजरीच्या पिठापासून धिरडे बनवते, त्यामुळे ते खाली चिटकू नये म्हणून सुरुवातीला अगोदर तेल लावून घ्यायचं सगळीकडं तव्याला. तर बघू शकता, हे बाजरीचं धिरडे बनवण्याचं बॅटर तयार करून घेतलं. व्यवस्थित असे धिरडे बनवून घ्यायचे आणि लक्षात ठेवायचं, हे धिरडे बनवताना जास्त घट्ट सुद्धा पीठ ठेवायचं नाही आणि जास्त पातळ सुद्धा करायचं नाही. मीडियम कन्सिस्टन्सीचं पीठ तयार करायचं आहे इथं. आणि हे बघा, धिरडं व्यवस्थित असं मीडियम हीटवरती वाफवून घ्यायचं. तुम्ही यावरती झाकण ठेवलं तरी सुद्धा चालेल. मीडियम हीटवरती का वाफवायचं तुम्हाला सांगते. यामध्ये अगोदर गव्हाचं पीठ वापरलं आणि बाजरी सुद्धा पटकन करपू शकते, म्हणून याला मीडियम हीटवरती याच्या कडा रिकाम्या झाल्याशिवाय याला उलटून घ्यायचं नाही. जर पीठ पातळ झालं तर थोडंसं बाजरीचं पीठ यामध्ये मिक्स करू शकता आणि याला व्यवस्थित असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. खूप भारी लागतं, चविष्ट होतं आणि वेगळं काहीतरी थंडीमध्ये खायचंय आणि भूक तर लागली, सकाळच्या नाश्त्याला करा तुम्ही, खूप भारी लागतं. कमी तेलकट आणि मस्त असं खूप छान असं धिरडं तयार झालं. बाकीचे सुद्धा धिरडे आपण याच पद्धतीने तयार करून घ्यायचे. फक्त धिरडं भाजत असताना गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवून व्यवस्थित असं धिरडं पलटून उलटपुलट करून भाजून घ्यायचं. खूप छान धिरडे लागतात. दह्यासोबत खा, चटणी सोबत खा किंवा असेही खाल्ले तरी खूप भारी लागतात. रेसिपी अगदी साधी सोपी आहे, झटपट